रात्री जरा आता काढला कनेक्ट कर ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये जरा हा ना का त्याच्यामध्ये जरा दोन बोललो ग्रुप राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2025च्या आजच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. अमित उपाध्याय यांना विनंती आपण सुरेशजी पाटील तसंच संजयजी चौधरी यांचं या मंचावर स्वागत करणार. नाही दोन राहिले हे राहिले ना हे आपलं प्रसिद्ध उद्योजक चेतनजी जैन तसंच हार्दिकजी बोरा आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत.
महिला मोर्चा सचिव कल्पनाताई सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक ते साळवी आपल्याला विनंती आपण कल्पनाताईंचं स्वागत करावं. त्याचबरोबर नाझिया तांबोली भारतीय जनता पक्ष आणि शहर उपाध्यक्ष विक्रमजी भोईर यांचंही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी मुख्य मंचावर मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीमध्ये सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं हार्दिक स्वागत. राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आवर्जून या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महानगरपालिका MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्याने ही 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 आज तिसऱ्या दिवशी रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि या कबड्डीचा हात थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं या मंचावर भारतरत्न कृष्णाजी पाटील यांना
साहेब या कबड्डीचा थरार रचवण्यासाठी कबड्डी खेळाव्यतिरिक्तच्या वेगळ्या खेळामध्ये सुद्धा आपलं कौशल्य दाखवणारे अनेक खेळाडू गेले 30 दिवस सातत्यानं या मंचावरती उपस्थित राहत आहेत। आज सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की रायगडचा सुपुत्र असलेला आणि एशिया चषक स्पर्धेमध्ये 2023 साली भारताचं खो खो या खेळासाठी प्रतिनिधित्व नव्हे तर नेतृत्व करणारा आणि सुवर्ण पदक जिंकून देणारा या संघाचा कर्णधार अक्षय संदीप भांगरे आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचं या मंचावर मनपूर्वक स्वागत। परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांना विनंती आहे आपण त्याचं अभिनंदन करावं, कारण भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये अक्षय संदीप भांगरे रायगडचा सुवर्ण पदकाची कमाई करून दिली आहे। आता अक्षय भांगरे याचं अभिनंदन। काय रे सन्माननीय योगेशजी जानकर साहेब आज या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाले। राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्रीचे मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यावा। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मैदान क्रमांक 2 वर मुंबई शहर पूर्व आणि धुळे या दोन संघादरम्यान होणाऱ्या या सामन्याचा प्रारंभ सन्माननीय मंत्री महोदय करून देणार आहेत। सर्व खेळाडूंची आणि सामनाधिकाऱ्यांची परिचय नाणेफेक करून सामन्याला प्रारंभ करून देतील परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक साहेब। सर्व खेळाडूंना आणि सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यावा। मुंबई शहर पूर्व विरुद्ध धुळे महिला विभागाचा हा सामना मैदान क्रमांक 2 वर होणार आहे। पडला
वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष विजय यादव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. महेश ताजणे यांना विनंती आहे आपण विजयजी यादव यांचं स्वागत करावं. मुंबई शहर पूर्व विरुद्ध धुळे महिलांचा सामना मैदान क्रमांक 2 वर लगेचच सुरू होणार आहे. या सामन्याचा प्रारंभ करून देतील महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आमदार प्रकाश नाईक साहेब. मैदान क्रमांक 1 पालघर जिल्हा बीड जिल्हा ठाणे शहर जळगाव जिल्हा मैदान क्रमांक 3 वरती हजर व्हायचं आपण. पालघर जिल्हा माणिक राठोड माजी उपमहापौर सन्माननीय सुभाषजी काळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत मनपूर्वक स्वागत. कृष्णाजी पाटील यांना विनंती आहे आपण सुभाषजी काळे यांचं स्वागत करावं. संजयजी वाघुले, कृष्णाजी पाटील आपल्या द्वयीला विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आपण सुभाषजी काळे यांचं स्वागत करावं. ठाणे जळगाव बालतर्वी राज्याजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक आज यशस्वी तिसरा दिवस आहे. आज या कबड्डी स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि खेळाडूंना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य श्री प्रतापरावजी सरनाईक साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना ठाणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष आदरणीय सरनाईक साहेब क्रीडांगणावरती जातील. क्रीडांगण क्रमांक 1 वर पालघर विरुद्ध बीड, क्रीडांगण क्रमांक 2 वर मुंबई शहर पूर्व विरुद्ध धुळे, क्रीडांगण क्रमांक 3 वर ठाणे विरुद्ध जळगाव. संघ व्यवस्थापक आपण इमिजिएटली त्या ठिकाणी चालायचं आहे. आदरणीय मंत्री महोदय आपल्याला भेटू इच्छितात. पालघर विरुद्ध बीड, क्रीडांगण क्रमांक 1 मुंबई शहर पूर्व विरुद्ध. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री संजयजी वाघुले साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा, अध्यक्ष विश्वास सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवक. त्याचबरोबर श्री कृष्णा पाटीलजी, अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी अटील. आणि उद्या आजच्यापेक्षा जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं
अशी मी विनंती आपणास निमंत्रण आपल्या सर्वांना श्री संजयजी वाघुले, श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने देतो. उद्याच्या सामन्यांचं उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस कबड्डी खेळाडूंसाठी, सर्व जिल्ह्यांसाठी, कारण की उद्या बाद पद्धतीचे सामने सुरू होणार आहेत. दोन या राज्यातील कबड्डी स्पर्धेतून समाप्त होणार आहे आणि ही कबड्डी स्पर्धा अतिशय मोठी याच्यासाठी आहे कारण की या स्पर्धेतून त्यांचं काम हे सर्व गुणी खेळाडू करणार आहे आणि आपण भरभरून आशीर्वाद द्या, त्यांना भरभरून प्रतिसाद द्या. आजच्या पेक्षा जास्त संख्येने उद्या आपण उपस्थित राहायचं, प्रोत्साहित करायचं सर्व खेळाडूंना. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025च्या आजच्या तिसऱ्या दिवशी मनःपूर्वक स्वागत. सन्माननीय आमदार राहुलजी आवाडे, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिधित्व करून आज आमदार म्हणून विधिमंडळामध्ये कार्यरत आहेत. राहुलजी आवाडे, आपलं मनःपूर्वक स्वागत. कार्यकर्ते आणि पदाधिकारी उभे आहेत, त्यांना विनंती आहे आपण या मुख्य मंचाच्या बाजूला असलेल्या मंचावरती आसनस्थ व्हावं. कृपया या मुख्य मंचावर कुणीही उभं राहू नये. ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार राहुलजी आवाडे यांचंही मनःपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं संजय वाघोले साहेब तसंच कृष्णाजी पाटील साहेब या द्वैला विनंती आहे आपण आमदार सन्माननीय राहुल आवाडे यांचं स्वागत करावं. सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 2 संघांना निदान रेषेवरती परिचयासाठी उभं करून घ्या. पाटणकर सर, पुढील कारवाई आपण करायचे. क्रीडांगण क्रमांक 2 वर धुळे आणि मुंबई शहरचा घेण्यासाठी सामनाधिकाऱ्यांशी संवाद साधून या सामन्याला प्रारंभ करून देण्यासाठी मान्यवर लगेचच उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय पथकातील जे आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती श्री मालोजी भोसले, जनरल सेक्रेटरी, ठाणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन यांच्याशी संपर्क करायचा आहे. मेडिकल स्टाफ
मुंबई शहर पूर्व विरुद्ध धुळे हा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर होईल। या दोन्ही पूर्व संघ व्यवस्थापिका मुंबई शहर धुळे थोडंसं पेशंट ठेवायचं। दिनेश पाटील मिसेस पाटील संघाबरोबर आहे। धुळे जिल्हा संघाबरोबर बघून खरोखर बरं वाटतं। कबड्डीचं काम आपलं चालूच राहिलं।